नमस्कार मित्रांनो, मन विश्वास आणि नियतीचा प्रवास तुमच्या जीवनाला उज्ज्वल दिशा देणाऱ्या उज्ज्वल गाथा चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक छोटी पण खूप अर्थपूर्ण गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलवू शकते। एका छोट्याशा गावामध्ये एक शेतकरी राहत होता। तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी अडचणी येत होत्या। एक दिवस त्याचा घोडा पडून गेला। सगळे गावकरी म्हणाले, खूप वाईट झालं रे। पण शेतकरी शांतपणे म्हणाला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। काही दिवसांनी तो घोडा परत आला आणि त्यासोबत आणखी काही घोडे सुद्धा घेऊन आला। गावकरी म्हणाले, खूप चांगलं झालं रे। शेतकरी पुन्हा म्हणाला, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं। काही दिवसानंतर त्याचा मुलगा घोड्यावर बसताना पडला आणि त्याचा पाय मोडला। सगळे म्हणाले, खूप वाईट झालं रे। शेतकरी पुन्हा म्हणाला, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं। काही दिवसांनी त्या मुलाचा पाय हळूहळू बरा व्हायला लागला। त्या काळात त्याने संयम, धैर्य आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो। आणि जेव्हा तो पुन्हा उभा राहिला, तेव्हा तो आधीपेक्षा जास्त मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेला होता। तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो। आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते त्या क्षणी चांगलं किंवा वाईट वाटू शकतं, पण प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं आणि वेळ आल्यावर ते आपल्याला समजतं। म्हणून पुढच्या वेळी काही अडचणी आल्या तर लगेचच निराश होऊ नका। कदाचित त्या परिस्थितीत तुमच्यासाठी काहीतरी चांगलं दडलं असेल। थोडा विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि उज्ज्वल गाथाच्या प्रवासामध्ये भाग घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये भक्तिमय प्रवासासोबत।